नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. तिरंगा रोषणाईने उजळले जालना जिल्हाधिकारी कार्यालय. देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले प्रशासकीय भवन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई. रात्रीच्या अंधारात तिरंग्याचे मनमोहक रूप जालनेकरांचे लक्ष वेधले. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगा रोषणाईने उजळून निघाले आहे. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी तिरंग्याच्या 3 रंगांनी उजळलेले प्रशासकीय भवन पाहताना देशभक्तीची भावना जागृत करणारे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस. स्वातंत्र्याच्या या राष्ट्रीय पर्वाच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या तिरंग्या रोषणाईने सजवण्यात आले आहे. कार्यालयाच्या वास्तूवर करण्यात आलेली ही रोषणाई रात्रीच्या वेळी विशेष लक्षवेधी ठरत असून परिसराला देशभक्तिमय वातावरण प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीवर करण्यात आलेली तिरंगा रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. रात्रीच्या काळोख्यात तिरंग्याच्या रंगाने उजळलेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जालनेकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरातील विविध शासकीय कार्यालय, प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणीही देशभक्तीपर वातावरण निर्माण होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाची ही रोषणाई त्यात विशेष भर घालत आहे. स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करण्याचा दिवस आहे. तिरंग्याच्या रंगाने सजलेले जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत करणारे ठरत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या प्रकाशात उजळलेले जालना जिल्हाधिकारी कार्यालय हे दृश्य जणू राष्ट्र प्रथम या भावनेचा प्रकाश पसरवत असल्याचे मनमोहक चित्र पाहायला मिळत आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.